काय पॉइंट अँग्युलर मोमेंटम. त्याआधी लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला. लिनियर मोमेंटम काय असतो? लिनियर मोमेंटम सांगा फॉर्म्युला आताच. एमव्ही. काय असतो लिनियर मोमेंटम? एमव्ही. अँग्युलर मोमेंटम जो येतो, अँग्युलर मोमेंटम इट इज डिनोटेड बाय एल. कशाने डिनोट करतात अँग्युलर मोमेंटम? एल ने डिनोट करतात. तो येतो आर क्रॉस पी. काय आहे? आर क्रॉस पी म्हणजे आर इंटू पी. ठीक आहे, हे समजलंय का? अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? आर इंटू पी. काय फॉर्म्युला आहे? आर इंटू पी. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला. लिनियर मोमेंटमचा काय? एमव्ही. लिनियर मोमेंटम कशाने डिनोट करतात? पी ने डिनोट करतात. कशाने? पी ने डिनोट करतात. समजलंय का हे? समजलंय का? तर आता इन टर्म्स ऑफ आता काय करायचंय आपल्याला? तर याला मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म मध्ये लिहायचं. अँग्युलर मोमेंटम जो आहे त्याला कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाचा. एक रिजिड बॉडी कन्सिडर करा. रिजिड बॉडी कन्सिडर केल्यानंतर त्याचं काय आहे? ही ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. ठीक आहे, ज्या ऍक्सिसला ती रोटेट होणार आहे ते आहे हे. बरोबर आहे का? ऍक्सिस ऑफ काय आहे? रोटेशन. ठीक आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशनला हा काय आहे? याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, त्यानंतर याच्यात कन्सिडर केले आपण मासेस. 3 मासेस सपोज कन्सिडर करू. हे आलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे आहे R1, R1, R2 आणि Rn गिव्हन डायरेक्ट. ठीक आहे, हा Mn आहे, हा M2 आणि हा M1. हे समजलं का? हे समजलं? काय केलं? नक्की समजलं? काय डाऊट? ठीक. आता ह्याच्यात परत वेलॉसिटी काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे काय करायचं? वेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स. वेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स. एका पार्टिकलची वेलॉसिटी किती आहे? v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, v2 इज इक्वल टू r2 ओमेगा. ओमेगा तर सेम आहे. vn इज इक्वल टू काय लिहू शकतो? rn ओमेगा. vn इज इक्वल टू काय? rn ओमेगा. एवढं क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे? आता प्रत्येक पार्टिकलची काही ना काहीतरी अँग्युलर मोमेंटम असेल. काय असेल? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? आत्ताच लिहिलं इथं वरती. काय? आर इंटू पी. अँग्युलर मोमेंटम L1 इज इक्वल टू काय येईल? R1 P1. आता P चा फॉर्म्युला काय? M1 V1. बरोबर आहे का? P चा फॉर्म्युला काय? MV. बरोबर. V1 परत काय काढला आपण? V1 बघा काय काढला? R1 ओमेगा. बरोबर का? मग R1 इंटू R1 किती झाला? R1 स्क्वेअर. म्हणजे काय मिळाला? M1 R1 स्क्वेअर ओमेगा. एवढं क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे? परत पुढे L2 इज इक्वल टू काय येईल? परत पुढे L2 इज इक्वल टू काय येईल? R1 नाही R2 P2 विच इज इक्वल टू R2 M2 V2 R2 M2 V2 ला काय लिहू शकता? R2 ओमेगा. तेच काय येईल? M2 R2 स्क्वेअर ओमेगा. हेच जर Ln ला लिहायचं झालं काय येईल ते? Rn Pn इज इक्वल टू Rn Mn Vn that is equal to Rn Mn Rn omega which is equal to Mn Rn square omega. Now total angular momentum सेम मागे जसं केलं कायनेटिक एनर्जीसाठी सेम तसंच करायचं आहे. टोटल अँग्युलर मोमेंटम. टोटल अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू काय येईल? L1 प्लस L2 अप टू Ln. दिसतंय ना? काय येईल ते? M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 स्क्वेअर ओमेगा अप टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. यातून काय कॉमन घेऊ शकता? ओमेगा कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे, काय राहिलं? ओमेगा. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर अप टू Mn Rn स्क्वेअर. हेच म्हणजे काय? आता आताच कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये लिहिलं आपण. काय हे? मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर. म्हणजे हा काय आला? कोणाला इक्वल आला? हे मोमेंट ऑफ इनर्शियाला आलं. म्हणजे ओमेगा इंटू
आय, म्हणजे एल इज इक्वल टू काय आला, आय ओमेगा, काय आला, आय ओमेगा. आता ह्याच्यावरून परत मोमेंट ऑफ इनर्शिया अॅनालॉगस येतो. जसं लिनियर हा जो अँग्युलर मोमेंटम आहे, अँग्युलर मोमेंटमला अॅनालॉगस क्वांटिटी काय आहे, लिनियर मोमेंटम पी. ठीक आहे, इज इक्वल टू लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, एमव्ही आहे बरोबर. ओमेगाला अॅनालॉगस काय आहे, व्ही, म्हणजे मासला अॅनालॉगस काय आलं, मोमेंट ऑफ इनर्शिया आय. समजलं का, हे ह्याला अॅनालॉगस आहे. नंतर वेलॉसिटी याला अॅनालॉगस आहे म्हटल्यानंतर मास इज अॅनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया आय. समजलं का, घ्या.